नमस्कार. युसेन न्यूजच्या अकोला बुलढाणा बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांची सुरुवात करूया, पण त्याआधी पाहूयात ठळक घडामोडी. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. बुलढाणा शहरात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना. नराधम शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, आरोपी शिक्षकाला अटक. खामगावात विसर्जन मिरवणुकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर 27 वर्षीय तरुणाचा आकस्मिकपणे मृत्यू. मोठ्या आवाजानं हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं मृत्यू झाल्याचा अंदाज. आणि बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेल्या कंत्राटी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलं बेमुदत काम बंद आंदोलन. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली असून जिल्हा परिषद शाळा शिक्षकांनाच आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सतीश मोरे असं या नराधम शिक्षकाचं नाव आहे. आरोपी नराधम शिक्षक हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्यानं 8व्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि गैरफायदा घेत तिच्यावर स्वतःच्या कारमध्ये वारंवार अत्याचार केला. नराधम आरोपी शिक्षक सतीश मोरे याच्यावर पॉक्सोसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या शिक्षकाने त्याच्या हाताखाली शिक्षण घेतलेल्या मुलीसोबत हा वारंवार अतिप्रसंग केलेला आहे. तिला विशिष्ट धमकी देऊन किंवा तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन, फेसबुकवर टाकण्याची धमकी देऊन आणि जर ही कोणाला गोष्ट सांगशील तर तुझ्या आईवडिलांना जीवाने मारून टाकू अशा प्रकारची धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार अतिप्रसंग केलेला आहे. तिच्या या लेखी तक्रारीवरून पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे कलम 376 भादवी आणि कलम 4(8)(12) पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशनचे API लोधी आणि त्यांची टीम करीत आहे. आरोपी सतीश मोरे याला कालच ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर आकस्मिकपणे एका 27 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खामगाव शहरात घडली असून मोठ्या आवाजानं तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला असावा आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. खामगाव शहरात सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानं एका 27 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी खामगाव शहरात घडली. शांती महोत्सवाच्या सांगतेनिमित्त शहराच्या विविध देवी मंडळातर्फे मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवराज उर्फ नटवर सुरेश यादव या युवकाला संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो मिरवणुकीतून बाहेर पडून एका शाळेत थांबला. तिथेच तो बेशुद्ध पडला. ही घटना त्याच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर काही मित्रांच्या मदतीनं त्याला सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचारांती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याच्या मृत्यूचं कारण नेमकं समजू शकलं नाही. मात्र डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका आल्यानं युवकाचा मृत्यू झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. खामगाव शहरात शांती महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. हळदीच्या भंडाऱ्याची उधळण करत देवीला श्रद्धेनं निरोप देण्यात आला. खामगावातील शांती महोत्सवाची सोमवारी भक्तिभावानं सांगता झाली. जलालपुरा येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत हजारो भाविकांनी देवीला श्रद्धेचा निरोप दिला. विसर्जनापूर्वी मोठी देवीची शहराच्या विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शांती महोत्सवाला सुरुवात झाली होती. शहरातील जगदंबा रोड भागात सार्वजनिक मोठी देवी जगदंबा नवरोत्सव मंडळासोबतच विविध 117 मंडळांनी मोठी देवीची प्राणप्रतिष्ठा केली होती. दरम्यान 11 दिवसांच्या पूजा अर्चना आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी शांती उत्सव साजरा करण्यात आला. तर उशिरा रात्री जणू तलाव इथं देवीचं विसर्जन करण्यात आलं. आई जगदंबेला श्रद्धेचा निरोप देण्यासाठी खामगाव आणि परिसरातील भाविकांची इथं मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.
शेगाव तालुक्यातील जानोरी गावात पाणी प्रश्न पेटला असून संतप्त गावकऱ्यांनी शेगावात पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केलं. शेगाव तालुक्यातील जानोरी गावातील नागरिक सध्या पाणी टंचाईला सामोरे जात आहेत. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी 2 दिवसांपूर्वी गावातील वृद्ध महिला पुरुषांनी सरपंच अर्चना ढोले यांच्या निवासस्थानासमोर घेराव घालून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. सरपंचांना जाबही विचारण्यात आला होता. जानोरी गावात गेल्या 1.5 महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र वणवण भटकावं लागतंय. त्यातच शेतीचा हंगाम सुरू असल्यानं लोकांना शेतातील कामं सोडून पाणी भरण्यासाठी दिवस गमवावा लागतोय. गावात नळाचं पाणी येण्याची कोणतीही ठराविक वेळ नसून कधी दिवसा तर कधी रात्री पाणी येत असल्यानं महिला भगिनींना रात्रभर जागं राहून पाणी भरावं लागतं. पाण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्याचं दिसून येत नसल्यामुळं आधी सरपंचाच्या निवासस्थानाला घेराव घालण्यात आला, तर मंगळवारी शेगाव पंचायत समिती इथं गटविकास अधिकारी सतीश देशमुख यांच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. जाणून बुजून पाणी टंचाई येण्यात तयार केली आहे. 1.5 महिन्यापासून गावातील गरीब जनता पाण्यासाठी अक्षरशः तडफडून राहिली आहे. याची कमीत कमी प्रशासनानं किंवा आपल्या पंचायत समिती विभागानं तात्काळ दखल घ्यायला पाहिजे. पाणी अजिबात सापडत नाही. प्यायचं पाणी आम्ही 8 वर्ष झाली विकत घेत आहोत आणि आता जे पाणी होतं आम्हाला ते आमचं पाणी सरपंचानं बंद केलं आणि आम्ही इकडून तिकडून पाण्यासाठी काही विचारायला गेलो तर आम्हाला दुसऱ्या समाजवाल्याकडून मार खाऊ घालतात. असंघटित मजुरांना सन्मान धन 10,000 रुपये आणि माध्यान्ह भोजन योजनेचे 5,000 रुपये प्रति महिना देण्यात यावा अशी मागणी करत असंघटित मजुरांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं. बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे मजुरांना जगवण्यासाठी त्यांच्या विकासासाठी शासनाच्या तिजोरीत हजारो कोटी रुपये जमा असतानाही मजूर बेदखल केला गेला आहे. या निधीतून असंघटित नोंदणीकृत मजुरांना 10,000 रुपये सन्मानधन राशी द्यावी. तसंच 1 नोव्हेंबरपासून माध्यान्ह भोजन योजना शासनाकडून बंद करण्यात आल्यामुळे नोंदणीकृत सदस्यांना 5,000 रुपये प्रतिमाह देण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसाठी अकोल्यात अकोला बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनच्या तर्फे जे नोंदणीकृत मजूर आहेत त्यांना शासनाने जे 2 वर्षापासून जेवण बंद केलं होतं ते 1 नोव्हेंबरपासून जेवण बंद झालेलं आहे. त्यासाठी आम्हाला त्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये आले पाहिजेत आणि दर दिवाळीला आम्हाला ते 5,000 रुपये देत होते. यावर्षी आम्हाला दिवाळीला काहीच पैसे दिले नाही, तर म्हणून आम्ही त्यांना 10,000 रुपये मिळाले पाहिजे. यासाठी कलेक्टर ऑफिससमोर आज आम्ही बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनतर्फे धरणा देत आहोत. अकोला शहरातील सहकार नगरात रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू असताना मोठा अपघात होता टळला. लाकडं पेटवून डांबराचे डबे गरम करण्यात येत होते, मात्र हे डांबर वितळलं आणि आगीनं भडका घेतला. मात्र आग आटोक्यात आणल्या गेली. सहकार नगरात रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू होतं. या ठिकाणी डांबर वितळवण्यासाठी 2 डब्यांना खाली आग लावण्यात आली होती. मात्र ती इतकी भडकली की डांबराच्या संपूर्ण डब्याला आग लागली. आगीनं अचानक रौद्ररूप धारण केल्यानंतर स्थानिकांनी लगेच अग्निशमन दलाला पाचारण केलं. वेळेवर अग्निशमन दल आलं नसतं तर उष्णतेने डांबराच्या डब्याचा स्फोट झाला असता आणि मोठं नुकसान होण्याचा अंदाज होता. ही आग आटोक्यात आल्यानं स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या ठिकाणी रस्त्याचं डांबरीकरण योग्य पद्धतीनं होत नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. ब्रँडेड कपड्यांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या अकोल्यातील मार्क्स द रेडीमेड मल्टी ब्रँड शोरूममध्ये दिवाळीनिमित्त ग्राहकांना आकर्षक ऑफर देण्यात आले आहे. त्यामुळे इथे ग्राहकांची गर्दी आहे. या शोरूममध्ये ब्रँडेड आणि सेमी ब्रँडेड रेडीमेड कपड्यांचा भरपूर स्टॉक उपलब्ध आहे. मार्कस द रेडीमेड मल्टी ब्रँड शोरूममध्ये नवीन व्हेरायटी आणि संपूर्ण फ्रेश स्टॉक उपलब्ध झाला आहे. ग्राहकांसाठी शोरूमनं खरेदीवर विविध ऑफर्स सादर केल्या आहेत. यामध्ये 2 जीन्सवर 1 जीन्स आणि 2 शर्टवर 1 शर्ट फ्री ही ऑफर लक्षवेधी ठरली आहे. या ऑफरमुळे मार्कस द रेडीमेड मल्टी ब्रँड शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी उसळते आहे. तसंच सर्व प्रकारच्या ब्रँडेड आणि सेमी ब्रँडेड कंपनीचे फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, जीन्स, कॅज्युअल शर्ट, टी शर्ट, लोअर, कुर्ता पैजामा, ब्लेझर, मोदी जॅकेट आणि बरंच काही मार्केटपेक्षा स्वस्त दरात इथं ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या शोरूमला एकदा तरी भेट द्यावी असं आवाहन शोरूम संचालक शुभम गासे यांनी केलं आहे. मध्ये आलेलो आहे. इथं मी सध्या शॉपिंग केलेली आहे. खूप छान क्वालिटी आहे इथं आणि एकदम सुंदर ऑफर्स चालू आहे त्याच्यामध्ये पॅन्टवर आणि शर्टवरती. आणि मी नेहमी दरवर्षी इथं दिवाळीची शॉपिंग इथंच करायला येतो.
त्यामुळे सर्वांना आवर्जून हेच सांगतो की तुम्ही मार्कस या शोरूमला एकदा व्हिजिट करा आणि इथं प्रत्यक्ष येऊन क्वालिटी बघा आणि तुम्हीही शॉपिंग करा आणि या ऑफरचा लाभ घ्या. आपल्या मार्कस शोरूममध्ये खूप नवीन व्हेरायटी आलेली आहे. जीन्सची, शर्ट्सची, टी शर्ट्सची, कुर्ता पैजामा, ब्लेझर, हुडी, लेदर जॅकेट, तर ह्या सगळ्या फ्रेश स्टॉक आलेला आहे. तरी दिवाळीनिमित्त तुम्ही एकदा आपल्या शोरूमला व्हिजिट करा आणि संपूर्ण स्टॉकचा जो आहे एकदा बघा आणि खरेदी करा आपल्या शोरूममधून. आपल्या शोरूममध्ये ऑफर्स चालू आहे. आपल्या शोरूममध्ये पहिली ऑफर अशी चालू आहे की 2 जीन्सवर 1 जीन्स फ्री आहे आणि तसेच 2 कॅज्युअल शर्ट्सवर 1 कॅज्युअल शर्ट्स फ्री आहे. अशा ऑफर्स चालू आहे. अजून ज्या ब्रँडेडवर शर्ट आणि पॅन्टवर ऑफर्स नाही आहेत त्यावर पण आपण एक्स्ट्रा डिस्काउंट करून देणार आहे आपल्या अकोलावासियांना आणि आपल्या मार्कसच्या कस्टमरना. तरी एकदा आपल्या शोरूमला अवश्य भेट द्या आणि खरेदीचा आनंद घ्या. आपल्या शोरूममध्ये आपल्याला भरपूर फ्रेश स्टॉक, एकदम सुंदर नवीन पॅटर्न, डिझाईन, क्वालिटी एकदम बढिया भेटेल. आपला जो स्टाफ आहे तो पण तुम्हाला चांगले कपडे दाखवेल, सर्व्हिस वगैरे चांगली भेटेल आणि हेवी डिस्काउंट चालू आहे. तर एकदा अवश्य भेट द्या आपल्या शोरूमला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. आजपासून त्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलं आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेत आज या कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकच नारा कायम करा अशा घोषणा देत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. तर मागण्यांची 30 ऑक्टोबरपर्यंत दखल न घेतल्यास आझाद मैदानावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. त्याच्यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केलं. 30-31 तारखेला आझाद मैदान येथे सुद्धा आंदोलनासाठी आम्ही बसलेलो होतो. तेथे आरोग्यमंत्री यांनी 30% याची घोषणासुद्धा केली. 30%नुसार आमचं समायोजन करतो. त्याचंसुद्धा अजून कुठल्याच प्रकारचं लेखी मिळालेलं नाही. आमची फक्त एकच मागणी आहे, सरळ समायोजन. भरपूर रिक्त जागा आहेत, रिक्त जागेवर आमचं समायोजन करावं या मागणीसाठी आम्ही बसलेलं आहे. एवढं अजून आतापर्यंत आमच्या हातात लेखी न मिळाल्यामुळे हे आंदोलन कंटिन्यू चालू केलेलं आहे. आणि याच्यानंतरही जर आमचं आज आमची मीटिंग आहे, उद्या कॅबिनेट आहे, कॅबिनेटपर्यंत निर्णय देण्याचं त्यांनी सांगितलं होतं. जर हे जरी नाही केलं तर आंदोलन याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात केलं जाईल. आणि येणाऱ्या दिवाळीला आमच्या सर्व ANM, GNM, बाकी आरोग्य डिपार्टमेंटचे सर्व केडर हे आरोग्यमंत्र्याच्या दारात दिवाळीच्या दिवशी भीक मागो आंदोलन करतील. आम्ही सर्व कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी मागच्या आम्ही 25 तारखेला इथे बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला होता आणि आम्ही 26 आणि 27 तारखेला या ठिकाणी बुलढाण्यामध्ये बेमुदत आंदोलन केलं होतं. आमच्या मागण्या एकच आहेत की आमचं कंत्राटी कर्मचारी अधिकारी यांचं सर्वांचं समायोजन व्हायला हवं. सर्वांना शासन सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं. आम्ही 26 आणि 27 तारखेला आंदोलन केलं. त्यानंतर आम्ही 30-31 तारखेला बेमुदत आंदोलन आझाद मैदान येथे केलं. तरी आमच्या मागण्याची पूर्तता झाली नसल्यामुळे आम्ही परत आता या आजपासून 6 तारखेपासून जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा इथे आंदोलनासाठी बसलेलो आहोत. केंद्र आणि राज्य सरकारनं राज्यातील निवडक शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला शहरासाठी 50 बसेस मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेची बस सेवा खंडित झाल्यानंतर भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यासाठी सातत्यानं पत्रव्यवहार केला. दरम्यान दिवाळीच्या तोंडावर बसेस मंजूर झाल्या असून हा अकोलेकरांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. महापालिकेची सप्टेंबर 2001 मध्ये स्थापना झाल्यानंतर सन 2003 मध्ये शहरवासियांसाठी पहिल्यांदा शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. ही सेवा 2010 पर्यंत सुरळीत आहे. कालांतरानं ही सेवा बंद पडली. त्यानंतर थेट 2017 मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी बस सेवा सुरू करण्याचे कंत्राट श्रीकृपा ट्रॅव्हल्सला दिले. कंत्राटदारानं 20 बसेस सुरू केल्यानंतर ऑटो चालकांनी भाड्यात कपात करून प्रवासी पळवण्याचा सपाटा लावला होता. परिणामी श्रीकृपा ट्रॅव्हल्सचे दिवाळे निघाले आणि ही बस सेवा बंद करण्याची नामुष्की ओढवली. सन 2020 मध्ये ही बस सेवा ठप्प पडून असल्यानं सर्वसामान्य अकोलेकरांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा यूसीएन न्यूज. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ? क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी UPI ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं
और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा। और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है। अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर। तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें। अकोला शहरात कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन न्यू दिल्ली आणि इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं बालविवाह मुक्त भारत अभियान 150 गावांमध्ये राबवण्यात येत आहे। कला पथकाच्या माध्यमातून मूर्तिजापूर तालुक्यातून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली। दिवसेंदिवस बालविवाह, बाललैंगिक शोषण, बाल तस्करी, बाल अत्याचार याची संख्या वाढत आहे। हे थांबवण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करणं सुरू आहे। त्या अनुषंगानं इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला यांच्याद्वारे कला पथकाच्या माध्यमातून बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी जनजागृती मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव, बिडगाव, सांजापूर, ब्रह्मी तसेच अकोला तालुक्यातील कोळंबी, दाळंबी, दुधमल, म्हैसांग इत्यादी गावात जाऊन कला पथक कार्यक्रम सादर करत आहे। या कार्यक्रमाला प्रत्येक गावातून हजारोंच्या संख्येनं सहभाग दर्शवून बालविवाह न करण्याची शपथ घेण्यात आली। जनसेवा कला पथक भंडगा जिल्हा गोंदियाचे मुख्य कलाकार घनश्याम तेभुर्णीकर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या संपूर्ण संघाद्वारे कला पथकाचं सादरीकरण झालं। इंडिया सोशल वेलफेअर सोसायटी गोंदियाचे संचालक अशोक बेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एक्सेस टू जस्टिस प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बालविवाहाविषयी कला पथकाच्या माध्यमातून बालविवाह मुक्त भारत अभियान राबवण्यात आलं। अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही आमच्या जिल्ह्यात तसेच कोणत्याही कार्यात सहभागी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहर परिसरात दुर्मिळ भारतीय धाविक पक्षी आढळून आला आहे। त्यामुळे पक्षी मित्रांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। मी लोणारकर या टीमचे सदस्य आणि पक्षी मित्र सचिन कापुरे आणि रवी तायडे बिबखेड येथील एका तलाव परिसरात गेले होते, तेव्हा त्यांना या दुर्मिळ पक्ष्याचं दर्शन झालं। उल्कापातामुळे झालेले जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार इथं आहे। लोणार सरोवराला पाणथळ स्थळाचा दर्जा सुद्धा मिळालेला असून शासनानं याला अभयारण्य सुद्धा घोषित केलं। अनेक दुर्मिळ पक्षी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताह साजरा केला जातो। सर्वसामान्यांमध्ये पक्ष्यांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय। पक्षी सप्ताह निमित्त मी लोणारकर टीम लोणार जवळच्या बिबखेड येथील इंडो जर्मन तलाव इथं पक्षी निरीक्षण केलं असता त्यांना अनेक पक्ष्यांचे दर्शन झाले आहे। परंतु सर्वात महत्त्वाचा आणि दुर्मिळ असा भारतीय धाविक हा पक्षी खूप जवळून बघितला आणि त्याचा अधिवास लोणारला आहे। यामुळे सर्व पक्षी मित्रांनी आनंद व्यक्त केलाय। सर्वसामान्य गवताळ माळ रानांना अधिवास करणारा इंडियन कर्सर हा पक्षी सध्या दुर्मिळ झाला असून हा पक्षी संकटात सापडला आहे, कारण सध्या जंगले, कुरणे, गवताळ प्रदेश नष्ट होत असताना सर्वत्र जंगलावर अतिक्रमण होत आहे। पाणथळ जागाही नष्ट होत चालली आहे। तरीही लोणार परिसरात हा पक्षी आढळल्यानं पक्षी मित्रांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। 5 ते 12 नोव्हेंबर हा महाराष्ट्र शासनाकडून पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत असतो। सर्वत्रच हा पक्षी मित्र सप्ताह साजरा करण्यात येतो। 5 नोव्हेंबर हा श्री मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस व 12 नोव्हेंबर हा सलीम अली यांचा जन्मदिवस। या दरम्यान हा पक्षी सप्ताह साजरा केला जातो।
कालही आम्ही मी लोणारकर टीमने हा पक्षी सप्ताहाची सुरुवात केली होती. आम्ही इंडो जर्मन या तलावामध्ये पक्षी निरीक्षणासाठी गेलो होतो. तिथे आम्हाला विविध प्रकारचे वेगवेगळे पक्षी सापडले. तिथून येताना श्री चिपडे सर यांच्या शेतात आम्हाला इंडियन कर्सर आढळला व इंडियन कर्सर हा खूपच महत्त्वाचा व बरेच लोक म्हणतात की हा अति दुर्मिळ पक्षी आहे व त्याला संकटग्रस्त यादीतही आहे असं आम्हाला ऐकण्यात आलं. त्यामुळे हा पक्षी लोणारमध्ये आढळल्यामुळं पक्षी मित्रांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं. काल महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे अध्यक्ष श्री जयंत वडतकर यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला या पक्ष्याची अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितलं की हा पक्षी पाणथळ जागेवर गवताळ प्रदेशात या ठिकाणी आढळत असतो, परंतु लोणारमध्ये आढळल्यामुळे त्यांनाही खूप आनंद झाला व या पक्ष्याचंही संवर्धन लोणारमध्ये व्हावं हीच आमची मी लोणारकर टीमकडून एक सदिच्छा व्यक्त करतो. दरवर्षी महाराष्ट्र शासनाचा पक्षी सप्ताह 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या दरम्यान साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मी लोणारकर टीम बिबखेड येथील इंडो जर्मन तलाव येथे पक्षी सप्ताह साजरा करण्यासाठी पक्षी निरीक्षणासाठी गेलो होतो. तेव्हा परत येताना आम्हाला अतिशय दुर्मिळ असा पक्षी इंडियन कर्सर हा आमच्या पाहण्यात आला. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परीट आणि नाभिक समाजानं आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं. राज्यात संख्येनं मोठ्या असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांनी अन्नत्याग आणि जलत्याग आंदोलन केल्यानं राज्यातील सरकार खडबडून जागे झाले. मात्र गेल्या कित्येक वर्षापासून परीट, नाभिक, सुतार समाज यांना महाराष्ट्र राज्य विभागले तेव्हापासून चुकीच्या पद्धतीनं ओबीसी प्रवर्गात टाकण्यात आले. ही चूक दुरुस्त करून पूर्वीप्रमाणे मागासवर्गीय समाजाच्या सवलती देण्यात याव्यात यासाठी अनेक धरणे, आंदोलने, मोर्चे, निवेदने करण्यात आली. तीच मागणी घेऊन आता परीट आणि नाभिक समाज उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनात देण्यात आला. आज राज्यभर महाराष्ट्रामध्ये धोबी समाज, नाभिक समाज यांच्या संविधानिक आरक्षणासाठी आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन उभारलेलं आहे. आम्ही नवीन आरक्षण मागत नाही आहे. आज या राज्यातल्या छोट्या छोट्या समाजांच्या आरक्षण संविधानिक आरक्षण असताना 1960 पर्यंत जे आरक्षण मिळत होतं ते चुकीच्या पद्धतीने हिसकावलं गेलं. ते पूर्ववत आम्हाला मिळावं. 2001 मध्ये या राज्यातल्या धोबी समाजासाठी भांडे समितीचं गठन झालं. भांडे समितीच्या शिफारसी 5 सप्टेंबर 2019 या राज्य शासनाने स्वीकारल्या आणि भांडे समितीचा अहवाल स्वीकारल्याबरोबर तिसरी शिफारस भांडे समितीची अशी होती की राज्य शासनाने अहवाल स्वीकारल्याबरोबर त्या राज्यामध्ये त्या जातीला संख्येच्या प्रमाणात तत्सम सवलती तात्काळ लागू कराव्यात अशी शिफारस असताना 2019 पासून आतापर्यंत आम्हाला त्या सवलती मिळालेल्या नाहीत. त्या सवलती आम्हाला मिळाल्या पाहिजेत. जर या सवलती आम्हाला नाभिक समाजाला, धोबी समाजाला मिळत नसतील तर संपूर्ण राज्यभर आम्ही हे आंदोलन करू. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील बंधाऱ्याचे 60 गेट चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव येथील बंधाऱ्याचे 60 लोखंडी गेट 4 नोव्हेंबरला चोरी गेल्याची तक्रार गौरी रामदास कावरे यांनी उपविभागीय अधिकारी जलसंधारण उपविभाग पातूर यांना दिल्यावरून बाळापूर पोलिसांनी 99,000चे गेट चोरी गेल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. अकोला शहरात बेरोजगार युवकांनी अभिनव आंदोलन केलं. माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांच्या संकल्पनेतून या प्रतिकात्मक बेरोजगार आंदोलनाची सुरुवात जुने शहरातून करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या काळात BSNL सारख्या अनेक शासकीय कार्यालयांनी नोकर कपात केल्यानं अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळं बेरोजगारी झपाट्यानं वाढली. या आंदोलनात उपस्थित बेरोजगार युवकांनी गांधी टोप्या घालून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढल्याचा आरोप करत बेरोजगार युवकांनी भजे तळून अभिनव आंदोलन केलं. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शेळद येथील उच्चदाब वाहिनीचे तारांचे कॉपर अर्थिंग चोरीला गेले होते. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात सुरक्षा रक्षक रायसिंग प्रतापसिंग पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 220 kV उच्चदाब वाहिनी क्रमांक 1 आणि 2 चे तारांचे कॉपर अर्थिंग अज्ञातांनी चोरून नेले. या संदर्भात बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या एल्गार यात्रेला गावोगावी प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी या यात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.
संपूर्ण राज्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती असून विदर्भ मराठवाड्यातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान सरकारनं राज्यातील केवळ 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ दाखविला, त्यातही बुलढाणा जिल्ह्यातील 2च तालुक्यांमध्ये शासनाला दुष्काळ दिसतो. इतर तालुके मात्र दिसून येत नाही. सरकारच्या डोळ्यावरची ही धुंद उतरवण्यासाठी ही एल्गार यात्रा काढण्यात आली असून 20 नोव्हेंबरला होणाऱ्या महामोर्चातून सरकारला शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ असं प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी केलंय. शेगाव इथं श्री संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 5 नोव्हेंबरला एल्गार रथयात्रेला सुरुवात केली. त्यानंतर शेगाव तालुक्यातील गौलखेड, जलंब, पहरजिरा तर खामगाव तालुक्यातील वाडी, माक्ता, कोकता, वाडी, जळका, भडंग, पिंपळगाव राजा, निपाणी, कुंभेफळ, ढोरपगाव, भालेगाव आणि काळेगाव या गावांमध्ये ही यात्रा पोहोचली. सोमवारी खामगाव तालुक्यातील नांद्री, वरणा, कंझारा, शिरसगाव, देशमुख इथं यात्रेदरम्यान तुपकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात गुलाबी थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी गरम कपडे परिधान केल्याची चित्र पाहायला मिळत आहे. रात्री सरासरी तापमानाचा पारा काही अंशांनी खाली येत आहे. त्यामुळे गुलाबी थंडीचा कडाका वाढला असून बाळापूर शहरात हुडहुडी भरली आहे. थंड वाऱ्याचा परिणाम म्हणून शहरासह परिसरात रात्री काही ठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र आहे. नागरिक देखील गरम कपडे परिधान करत असताना दिसून येत आहे. भर दुपारीही हळूहळू थंडी जाणवत असल्याचं चित्र आहे. गुलाबी थंडीची चाहूल लागल्यानंतर काही दिवसांमध्ये याचा कडाका वाढलाय. 2 दिवसांपासून काही ठिकाणी शेकोट्या सुद्धा पेटू लागल्याचं चित्र शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. खास करून संध्याकाळी आणि सकाळी थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. अकोला शहरातील अंबिकापूर इथं बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथपठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. तरुणाईवर आणि लहान मुलांवर सुसंस्कार घडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण विविध बौद्ध विहारांमध्ये केलं जातं. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अंबिकापूर येथील बुद्ध विहारात ग्रंथपठणाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे ग्रंथपठण सुमन भगवान चक्रनारायण यांनी केलं. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबिकापूर गावचे सरपंच पुष्पा इंगळे, पोलीस पाटील राजेश खराटे यांच्यासह गावातील प्रमुख अतिथींसह पंचक्रोशीतील शेकडो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धम्म प्रचारक भाऊरावजी डोंगरे यांनी केलं. तसेच रमाई भजन मंडळ महात्मा फुले नगर यांचा भक्तिमय गाण्यांचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण परिसरात पावसानं हुलकावणी दिल्यानं संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन पिकाचं उत्पन्न घटलं असून कपाशीचं उभं पीक अखेरच्या घटका मोजत आहे. पाऊस नसल्यानं शेतजमिनीत ओलावा नाही, त्यामुळे हातरुण परिसरात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी हातरुण ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार पाटील यांनी केली आहे. यंदा खरीप पेरणीसाठी आवश्यक प्रमाणपत्र पाऊस झाला नसल्यानं अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे. यंदा खरीप पेरणीसाठी आवश्यक प्रमाणात पाऊस झाला नसल्यानं अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या आहे. मात्र पेरण्या झाल्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला. उडीद मूग पिकाला लागलेला खर्च वसूल झाला नाही. सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्यानं हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिकाचं उत्पादन घटलं आहे. पेरणी, सोंगणी सोयाबीन करून तयार करण्यासाठी मोठा खर्च लागला आहे. मात्र उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतोय. बातमीपत्रात पाहूया ठळक घडामोडी. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. बुलढाणा शहरात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना. नराधम शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, आरोपी शिक्षकाला अटक. खामगावात विसर्जन मिरवणुकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर 27 वर्षीय तरुणाचा आकस्मिकपणे मृत्यू. मोठ्या आवाजानं हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं मृत्यू झाल्याचा अंदाज. आणि बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेल्या कंत्राटी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलं बेमुदत काम बंद आंदोलन. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा.
बातम्यांची मालिका पुढे अशी चालू राहील. आपण पाहत रहा UCN न्यूज. नमस्कार.